नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या टार्गेट सीएचओ सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत एपिसोड नंबर किती वाचणार आहे आपलं आपलं आज एपिसोड नंबर आहे 68. किती 68 तो आपलं एपिसोड आज चालू आहे. आपण टार्गेट सीएचओ सिरीज ही एकदम थोडी कंटिन्यूली आपण डिस्ट्रॅक्ट न होता ही आपलं सिरीज कंटिन्यू चालू आहे. जसं पद्धतीने तुम्हाला काय डिस्ट्रॅक्ट न होता तुम्हाला स्टडी करायचं आहे. ओके, कुठली पण एक्झाम असो, आपलं सीएचओ असो, येणारा डीएमआर असो, डीएच असो, आपल्याला काय करायचं स्टडी करायचं आहे. असं नाही की बाबा एक्झाम आला की मी अभ्यास सुरू करणार, असं नाही व्हायला पाहिजे. ओके, चला ठीक आहे. स्टेप टुवर्ड सक्सेस हे आपण नॅशनल हेल्थ मिशन मध्ये येणार आहे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर ह्याचे आपलं काय मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू बघणार आहे अकॉर्डिंग टू द नवीन अपडेटेड सिलेबस जसा आहे तसा पद्धतीने. ओके, ही पण कम्प्लीट आपलं मराठीमध्ये एक्सप्लेनेशन राहणार आहे. ही सिरीज मी आणि माझ्यासोबत असणार आहे अमोल सर. आपण दोघांनी अल्टरनेटिव्हली ही क्लास आपण कंटिन्यू ठेवणार आहे. ओके, चला मग करूया सुरुवात एपिसोड नंबर 68 ची. त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला ओके कलर चेंज घेतो, व्हिडिओला लाईक करायचे आणि कॉमेंटमध्ये तुम्ही क्वेरी विचारू शकता किंवा काही फीडबॅक वगैरे द्यायचं असेल तर द्या. आणि मेन इम्पॉर्टंट काय, तुम्हाला काही प्रश्न म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि शेअर करायचे जे मित्रमैत्रिणी कोणी असो नर्सिंग रिलेटेड, जीएनएम बीएससी कुठली पण इयरला असो स्टुडंट वगैरे आणि कॉम्पिटेटिव्हची तयारी करत असेल त्यांनी पण आपलं कॉलेज काय आपली चॅनल शेअर करत राहा. ओके, मेन तुमच्या कॉलेजचे मित्रमैत्रिणी कोणी असेल तर. ओके, चला हे झालं, सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉन इम्पॉर्टंट. ओके, हे सगळं लक्षात ठेवायचं तुम्हाला. चला मग काय करूया, आपण सुरुवात करणार आहे एपिसोड नंबर 68 ची. लास्ट तुम्हाला एक होमवर्क दिलतो मी. बघा काय म्हणते क्वेश्चन, काय होतं, विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट. बरं का विचारले, काय मोस्ट इम्पॉर्टंट केले. ओके, त्याच्यामध्ये पण काय म्हटलं बघा, इनिशियल केअर ना केमिकल बर्न इज सस्पेक्टेड. आता समजा विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट, खाली दिलेले आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट बघायचं आहे. ओके, त्याच्यामध्ये पण जे इनिशियल केअर म्हणजे 4 ऑप्शन आपल्याकडे आहे, जे 4 मधलं आपण पहिलं जे ऍक्शन करणार आहे किंवा आपण केअर देणार आहे जे कुठली असणार आहे, कशामध्ये, वेन केमिकल बर्न इज सस्पेक्टेड. असं वाटते बाबा पेशंटला काय, बघा बर्न तर झालेलं आहे, ते कुठली केमिकल बर्न झालेलं आहे किंवा सस्पेक्टेड आहे ते पेशंटला आपण इनिशियली म्हणजे पहिला प्रायोरिटी म्हणू शकता तुम्ही. प्रायोरिटीमध्ये आपण कुठली केअर देणार आहे ही विचारलेलं आहे. चला काय म्हणते बघा, इमिडिएटली कव्हर द बर्न एरिया, जिथे केमिकल पडले ते काय एकदम कव्हर करून टाकायचं हे म्हणते पहिलं ऑप्शन. दुसरं म्हणते रिमूव्ह ऑल द ड्रेसिंग, जिथे काही ड्रेसिंग वगैरे असेल तर ते केमिकल पाचे ते सगळं काढून टाकायचं आहे. त्याच्यानंतर प्रोव्हाइड द काम एन्व्हायरमेंट, एकदम शांत एन्व्हायरमेंट. आम्हाला काय इथे माझ्या हातावरती काय पडले, केमिकल पडलंय, तर चला एका रूम मध्ये आपण निवांत बसूया. म्हणजे काय, काम एन्व्हायरमेंट एकदम शांत पाहिजे, तिथे आपण काय प्रोव्हाइड करायचं. असं करणार आहे का, एक्सेसिव्ह फ्लशिंग, बघा एकदम जास्त फ्लश करायचे म्हणजे काय त्याच्यावरती इरिगेट करायचे वॉटर फॉर 20 to 30 मिनिट, 20 ते 30 मिनिटापर्यंत. काय इथं समजा हातावरतीच पडलेले केमिकल, तुम्ही काय करणार 20 ते 30 मिनिटं त्याच्यावरती एक्सेसिव्ह एकदम भयानक पाणी सोडणार आहे. ओके, चला मग आपण थोडं बघावं लागेल कुठले केमिकल बर्न बद्दल. बघा ऑप्शन तर तुम्हाला कळलंय. ओके, चला एकच मिनिट बर्न. ओके, बर्न. ओके, बर्न म्हणजे काय खूप दिवस झाले आपण बर्न अभ्यास करतो बरं का. टिश्यू इंजुरी एवढी लक्षात ठेवलं तरी बस, टिश्यू इंजुरी होणार आहे. कन्फर्म होईना. हां ओके, चला ह्याच्यामध्ये आपल्याला सस्पेक्टेड कुठले केमिकल बर्न आहे पेशंट, कुठले भरलंय केमिकल बर्न आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, केमिकल नॉर्मली असताना आपण काय करायचं नॉर्मली. ओके, हे इनिशियल नाही बरं का, रिमूव्हिंग क्लॉथिंग, जे काही क्लॉथिंग वगैरे असेल तर ते आपल्याला काढायचे. ह्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट काय ह्याच्यामध्ये हे असणार आहे फ्लशिंग. फ्लशिंग काय फ्लशिंग करणार आपण, फ्लशिंग वॉटर किंवा इरिगेट वॉटर, वॉटर आपण टाकणार आहे. फ्लशिंग वॉटर, रिमूव्ह क्लॉथिंग हे झालं. बघा जे आपण फ्लशिंग वॉटर काय म्हणतो आपण याला, लिवेज विथ H2O म्हणजे काय, वॉटर म्हणजे पाणीच. ओके, 20 मिनिटापर्यंत आपल्याला करायचं आहे. बघा ह्याचे रिझन काय, बघा काहीतरी आपण करतो त्याच्यामध्ये म्हणजे त्याचा पाठीमागे आपला रॅशनल माहिती पाहिजे किंवा आपण तेच का करतो ह्याची आपल्याला कारण आपल्याला माहिती पाहिजे. ओके, बिकॉज इट आपण कशासाठी करतोय, बिकॉज इट डायल्यूट द केमिकल. लक्षात आले का, जे केमिकलला डायल्यूट करणार आहे. आता समजा इन केस ऑफ माझ्याकडे 1% मध्ये अंदाज पकडूया आपण. ओके, एक 90% किंवा 80%चं माझं हातावरती एक ऍसिड पडलेलं आहे. ओके, जे इंजुरी असू शकतं आपल्या स्किनला. मग जे पडले, मग तुम्हाला असं करायचंय का, ड्रेसिंग करायचं किंवा इथलं सगळं काढून टाकायचं. मग आपल्याला पहिला काय करायचं, इथं काय म्हटलं मी, लॅवेज म्हणजे काय, आपण पाणी ह्याच्यावरती म्हणजे काय फ्लश करणार आहे. किती, 20 मिनिटं, म्हणजे एव्हरेज तुम्ही 20 ते 30 मिनिट पकडू शकता. ओके, एवढी आपल्याला काय करायचे, पाणी टाकायचे. रिझन काय तसं, डायल्यूट द केमिकल, जे किती पर्सेंटेज म्हटलं मी, ओके 80 पकडा, 80 पडलेलं आहे. मग जे पाणी टाकल्यावर ते काय होणार आहे, डायल्यूट होणार आहे. त्याची जे ऍसिडची
ओके, केमिकलचे कन्सन्ट्रेशन काय होणार आहे, कमी होणार आहे. मग त्याची इफेक्टिव्ह आपल्याला कमी होणार, म्हणजे स्किन इंजुरीमध्ये कमी होणार आहे. लक्षात आलं का? डायल्यूट द केमिकल हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डायल्यूट द केमिकल इम्पॉर्टंट आहे. ओके, हे रिझन. ओके, केमिकल बर्न बघतो ना आपण. केमिकल बर्न हे कंटिन्यू काय करतो, डॅमेज करतो. कंटिन्यू टू डॅमेज टिश्यू जेवढा वेळ आपण सोडणार तसे टिश्यू लॉंग ॲज अ केमिकल रिमेन. म्हणजे आता समजा माझ्या हातावरती जे केमिकल पडलं म्हणतो मी, ते केमिकल काढेनच मी बसलो निवांत, मग असं होणार आहे का? जे जास्त काय करणार आहे, आपलं स्किनला डॅमेज करणार आहे. केमिकल डिपेंड ऑन स्किन म्हणा, आईमध्ये म्हणा, म्हणजे हे आपल्याला काय करू शकतो, डॅमेज करतो. मग आपण जेवढं लवकर होते त्याला काढून टाकायचं. म्हणजे काय, त्याचे डायल्यूट करून टाकून डायल्यूट तर झालंच, त्याच्यासोबत आपल्याला इरिगेशन पण करायचं आहे. ओके, बघा हे डायल्यूट, हे मेन काय काय आपला गोल काय ह्याच्यामध्ये, केमिकलमध्ये, ते आपल्याला केमिकलला डायल्यूट करायचं आहे. पहिला डायल्यूट द केमिकल, त्याचे कन्सन्ट्रेशन आपल्याला कमी करायचं आहे, हे एक लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्याच्यानंतर वॉश इट ऑलवेज कम्प्लिटली. आपल्याला असं नाही की थोडं पाणी टाकलं संपला बाबा, कम्प्लिटली धुवून काढायचं आहे. ओके, त्याच्यासाठी स्टॉप फर्दर, ते पुढची फर्दर काय, टिश्यू इंजुरी किंवा काय म्हणू शकतो, डिस्ट्रॅक्शन आपल्याला काय करायचं, थांबवायचं आहे. डिस्ट्रॅक्शन वगैरे कशाचे, ते नेक्स्ट टिश्यूला होणार आहे. ओके, चला अकॉर्डिंग टू आपण स्टेप बघितलं तर मला वाटतं आपल्याकडे स्लाइड आहे गेलं. चला काय म्हणते बघा, केमिकल बर्न फर्स्ट एड आपल्याला काय करायचं आहे. पहिलाच मुद्दा काय, इरिगेट द रनिंग वॉटर 20 to 30 मिनिट, 20 ते 30 मिनिटं काय म्हणतेले रनिंग वॉटरमध्ये. बघा इथे पाणी पडतंय, इथे पडलंय ऍसिड, मग काय करतंय ह्यांनी, डायल्यूट करतंय. ओके, जे कन्सन्ट्रेशन आपल्याला कमी करायचे, एवढं लक्षात ठेवलं तरी बस. चला बघा स्टेप वाईज काय म्हणते, एन्श्योर द सेफ्टी. बघा काय, एन्श्योर सेफ्टी, वेअर ग्लोव्ज, रिमूव्ह फ्रॉम अ केमिकल सोर्स. हे आपल्याला सांगते बरं का, आपण हेल्थ केअर आहे. आता एक पेशंट आला, असं नाही की अरे बापरे असं झालं का, चला मग आपण पटकन पकडूया पेशंटला, काढूया हातून, असं करणार आहे का, नाही. जे ऍसिड जे पेशंटला पण इंजुरी म्हणजे हे करू शकते, इंजुरी करू शकतो आणि आपल्याला पण करू शकतो. मग आपल्याला पहिला काय घ्यायचं आहे, एन्श्योर सेफ्टी, आपल्या स्वतःच्या सेफ्टी बघायचे, आणि वेअर ग्लोव्ज, रिमूव्ह फ्रॉम द केमिकल सोर्सेस, जे तिथे सोर्स आहे ते आपल्याला काढायचे आहे. त्याच्यानंतर रिमूव्ह कंटॅमिनेटेड जे क्लॉथिंग वगैरे आहेत. ओके, असं हात आहे माझा, इथं पडलाय, मग माझा ड्रेस असंच आहे, मग मी हे काय, ही शर्ट पण म्हणजे इथली सगळं काढून टाकणार. काय, क्लॉथिंग वगैरे, टेक ऑफ क्लॉथिंग, ज्वेलरी, सो कट ऑफ द क्लॉथ इफ स्टक. ओके, स्टक असेल तर कट करून टाकायचं. आणि ब्रश ऑफ अ ड्राय केमिकल. ओके, ब्रश ऑफ द पावडर बिफोर द वॉशिंग. आपल्याला काय वॉशिंग करायचं असेल तिथे पावडर टाकायचं सांगितलंय. आणि फ्लश विथ वॉटर किती, 20 to 30 मिनिट. ही एकदम इम्पॉर्टंट स्टेप असणार आहे आपल्यासाठी, इम्पॉर्टंट स्टेप असणार आहे. ओके, हे बघा याने इथे माणसं आले, इथे पाणी पडायला, हे चुकीचे आहे. यूज लॉट ऑफ अ रनिंग. ओके, किती, 20 ते 30 मिनिटं अंटिल द बर्निंग स्टॉप्स. ओके, ते बंदपर्यंत आपल्याला करायचं आहे. आणि कव्हर द एरिया, त्याच्यानंतर बरं का, स्टराईल द गॉज. त्याच्यानंतर रेफर अर्जंटली हॉस्पिटल, खूप आपल्याला गरज आली तर आपण रेफर करू शकता. लार्ज डीप ब्रेन हे काय डीप बर्न असेल तर, आणि फेस, आय, जेनेटल एरिया वगैरे असेल तर आपल्याला हे काय सब सेंटरमध्ये असं नाही करत बसायचं, आपण पाठवायचं PHCला. आणि आय केमिकल बर्न वगैरे असेल तर इरिगेट द आय किती, 15 ते 30 मिनिटं, हे पण तुम्हाला लक्षात ठेवा. आणि वॉश फ्रॉम द इनर टू आउटर. बघा ही इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला विचारू शकते. वॉश फ्रॉम इनर टू, ओके, इनर टू आउटर, तुम्हाला एवढी लक्षात ठेवायचं. हे झालं केमिकल बद्दल. आपल्याला जे इनिशियल होतं, जे काय होतं ते आपल्याला करायचं होतं, केमिकलला कन्सन्ट्रेशन त्याचं कमी. चला, इमिडिएट कव्हर द बर्न एरिया. इमिडिएट आपण कव्हर करणार आहे का, नाही, त्याच्यामध्ये केमिकल राहू शकते. मग हे झालं आपलं रॉंग, पहिला ऑप्शन एकदम रॉंग होणार आहे. आणि रिमूव्ह ऑल ड्रेसिंग. बघा ही पण इम्पॉर्टंट आहे, असं नाही की मी फक्त पाणी टाकणार आणि नाही करणार, पण आपल्याला जे मोस्ट इम्पॉर्टंट म्हटलेलं आहे आणि इनिशियल म्हटलेलं आहे, मग आपल्याला इम्पॉर्टंट, एकदम भयानक इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंटमध्ये पण मोस्ट इम्पॉर्टंट, भयानकमध्ये पण भयानक इम्पॉर्टंट असणार आहे पाणी टाकणे. म्हणजे काय, फ्लशिंग करणे, एक्सेसिव्ह फ्लशिंग विथ वॉटर, ही इम्पॉर्टंट असणार आहे. मग आपण हे पण पेंडिंग ठेवूया. आणि प्रोव्हाइड द काम एन्व्हायरमेंट, ही गरज नाही आहे सध्याला. आणि एक्सेसिव्ह फ्लशिंग विथ वॉटर हे 20 to 30 मिनिट, म्हणजे 20 ते 30 मिनिटं आहे. जर समजा ऑप्शन डी नसेल, म्हणजे वेगळं काहीतरी असेल, मग आपण गेलो असतो ऑप्शन बी कडे. पण इथे काय म्हटलेलं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट म्हटलेलं आहे, म्हणून आपलं उत्तर जाणार आहे चौथा उत्तर आपलं एकदम बरोबर जाणार आहे. ओके, चला बरोबर आहे का तुमचं उत्तर. मग चला आपण जाऊया, स्लाइड तर आपलं झालंय ना. ओके, चला आता नेक्स्ट MCQ कडे आपण मारूया कल्टी. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, द पंचायत राज. बघा कुठली राज आहे, पंचायत राज आहे. द पंचायत राज इन्स्टिट्यूशन ॲट अ ब्लॉक लेवल, जे आपलं पंचायत राज सिस्टीम आहे, कुठली,
जे आपल्याकडे 3 टायर सिस्टम ऑफ आहे. ते काय 3 टायर म्हणजे काय 3 टायर सिस्टम ऑफ जे आपलं रुरलसाठी म्हणजे काय आपल्या खेडेगावासाठी डेव्हलपमेंटसाठी एक पंचायत राज निर्माण आहे. म्हणजे काय आपलं राज आहे. राज म्हणजे काय ही सरकार हे सगळी काय आपलं गव्हर्नमेंट जास्त पडते. आपलं देशाला आपण पर्यंत गेलं तर हे आपल्याला राष्ट्रीय झालं. त्याच्यानंतर स्टेट लेवलला वेगळी हे बॉडी असतात आणि डिस्ट्रिक्ट वाईज आणि ब्लॉक वाईज आणि गाव वाईज सगळीकडे वेगळी वेगळी ही असणार आहे. ओके कशासाठी हे सगळं प्रत्येक प्रजेसाठी काय म्हणतात प्रत्येक नागरिकासाठी सगळं पोचायला पाहिजे आपल्या सरकारचे म्हणून हे काय असं हे केलेलं आहे. ओके त्याच्यामधलं आपण काय बघणार आज पंचायत राज इन्स्टिट्यूशन ॲट अ ब्लॉक लेवलला. ओके बघा हे काय 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 दिलं ऑप्शनमध्ये ग्रामपंचायत हे गावामध्ये असते ग्रामपंचायत आणि जिल्हा पंचायत ग्रामसभा आणि पंचायत समिती असं 4 ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे. आपण थोडक्यात बघूया कुठले पंचायत राज पंचायत राज पंचायत राज पंचायत राज हे कसं 3 टायर सिस्टम असणार आहे. 3 कसं टायर सिस्टम त्याच्यामध्ये 3 सिस्टम आहे. 3 टायर सिस्टम ऑफ कशाची अर्बन मधलं आहे का नाही ही असणार आहे रुरल सॉरी काय झालं आपण बघा आपलं कसं चुकलं आपण जसं आपलं माइंड जसं आपण लिहितो. ओके रुरल मी आर लिहून परत अर्बन लिहून टाकलो. ओके रुरल जे अर्बन मध्ये म्हटलं तर आपलं रिसेंटली इलेक्शन वगैरे झाले कुठली महानगरपालिका नगरपालिका हे सगळे कशामध्ये आले की आपलं अर्बन मध्ये आले. रुरल मध्ये कुठे पंचायत राज ही असणार आहे. बघा ह्याच्यामध्ये कसं हे बघा ही राज हे कशासाठी आणलंय आपल्याला करायचं होतं इम्प्रूव्ह डेव्हलपमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशन अँड पब्लिक पार्टिसिपेशन ॲट अ विलेज लेवल. कुठे विलेज लेवलला हेच आपल्याला इम्प्रूव्ह करायचं डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन लेवल हे आणि पब्लिक पार्टिसिपेशन हे सगळी डेव्हलपमेंट करण्यासाठी हे आपल्याकडे 3 काय टायर सिस्टम आहे. ओके शॉर्टमध्ये आपण पहिला बघूया. पहिला असणार आहे ग्रामपंचायत. ओके पहिला असणार आहे कुठली ग्रामपंचायत. पहिला कुठली असणार आहे ग्रामपंचायत. ओके ही कुठं असणार आहे ही असणार आहे आपल्या विलेज लेवलला एकदम शेवटला. ओके त्याच्यामध्ये मुख्य कोण असणार आहे हे मुख्य असणार आहे सरपंच. ओके हे तुम्हाला माहिती आहे. ओके आपण कधी कधी सरपंच म्हणतो आणि कुठे कुठे अध्यक्ष पण म्हणतात. ओके अध्यक्ष हे झालं ग्रामपंचायत. त्याच्यानंतर असणार आहे पंचायत समिती. पंचायत समिती ही कुठं असणार आहे ही असणार आहे ब्लॉक लेवलला म्हणजे आपलं तालुका लेवलला असणार आहे. कुठली पंचायत समिती ह्याच्यामध्ये मुख्य कोण असणार आहे आपण आपल्याकडे काय म्हणतात महाराष्ट्रामध्ये सभापती म्हणतात. आपण सभापती म्हणतो सभापती. ओके हे झालं पंचायत समिती. आता नंतर कुठली असणार आहे नंतर असणार आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. हे कोण असते कोणाच्या अंडरमध्ये येते सगळं हे डिस्ट्रिक्ट लेवलला असते बरं का. डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा लेवलला असते. इथे मुख्य कोण असणार आहे इथं असणार आहे कोण इथं असणार आहे अध्यक्ष. आपण अध्यक्षच म्हणतो महाराष्ट्रामध्ये. ओके इथं असणार आहे अध्यक्ष किंवा जिल्हा प्रमुख पण म्हणतात काहीकडे आणि जिल्हा प्रमुखच लिहून टाकते जिल्हा प्रमुख पण म्हणतात. हे आहे आपलं 3 टायर सिस्टम. आपण थोडक्यात डिटेलमध्ये बघूया. ओके ग्रामपंचायत ग्रामपंचायत. ओके हे कशासाठी ही वर्क फॉर विलेज डेव्हलपमेंटसाठी ही असणार आहे ग्रामपंचायत विलेज डेव्हलपमेंटसाठी. ओके काय काय करणार डेव्हलपमेंट म्हणजे लाईक अ सॅनिटेशन करणार. ओके सॅनिटेशन वाटर रस्ता बांधणे गटरला रस्ता करून देणे सॅनिटेशन झालं वाटर झालं आणि लाईट लावणे हे सगळं ग्रामपंचायतचं काम आहे. ओके अजून काय म्हणतं ग्रामसभा घेणे ग्रामसभा. ओके हे विचारू शकतात वर्षाला मिनिमम किती घ्यायचं असतं 2 वेळा तरी 2च ना 2 वेळा तरी मला वाटतं एक आहे का 2 कन्फ्युजन नाही. ओके ते ग्रामसभा आपल्याला कंपल्सरी घ्यायचं असते. ओके ग्रामसभा ह्याच्यामध्ये काय करता आपण प्लॅनिंग करायचं आणि बजेट किती आहे कुठे कुठे खर्च झाले अजून काय 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 चाललंय ग्रामपंचायतमध्ये. ओके म्हणजे कुठली काम कुठंपर्यंत आलं हे सगळं आपण ग्रामसभामध्ये डिस्कस करणार आहोत. हे झालं ग्रामपंचायत बद्दल. त्याच्यानंतर असणार आहे कुठली ब्लॉक लेवलला आपण काय
ब्लॉक लेवलला आपण तालुकाचे डेव्हलपमेंट कसं करायचं हे आपण सगळं इथे बघणार आहे. प्लॅन आणि कोऑर्डिनेशन किंवा कोऑर्डिनेट द डेव्हलपमेंट वर्क. ओके, डेव्हलपमेंट वर्क ऑफ अ डिस्ट्रिक्ट, सॉरी डिस्ट्रिक्ट म्हणतो बघा, तालुका लेवलला. ओके, फॉर विलेजला हे सगळं गाईड करणार यांनी. ओके, ब्लॉक लेवल. आता ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतीवरती हेड असणार आहे ब्लॉक लेवल. म्हणजे काय, ही आपलं काय म्हणतो आपण पंचायत समिती हे सगळं कोऑर्डिनेट करणार. कोणाला हे आपलं सगळं ग्रामपंचायतीला कशा पद्धतीने बजेट इम्प्रूव्ह करायचं, किती द्यायचं, हे सगळं डिसाईड करायचं. यांच्यावरती कोण असणार, परत वरती असणार आहे कोण, ही असणार आहे डिस्ट्रिक्ट लेवल. सॉरी, हे तिसरं आहे डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये, डिस्ट्रिक्ट लेवल. ओके, आपण सगळं बघितलं. हे आपण आपले सगळे डिस्ट्रिक्ट कव्हर करणार आहे हे जिल्हा परिषद. ओके, एवढं लक्षात ठेवलं तरी बस. चला, आपल्याकडे डायग्राम आहेत बघा. 3 टायर पंचायत राज सिस्टम. ओके, इंडियामध्ये आहे. हे काय म्हणतो आपण, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट इन द रूरल एरियामध्ये. बघा कसं आहे. पहिलं आपण काय बघितलं, इथे बघितलं विलेज लेवल, त्याच्यानंतर ब्लॉक लेवल, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवल. बघा, ग्रामपंचायतीमध्ये आपण काय करणार आहे, ही विलेज लेवलमध्ये असणार आहे आणि हेड कोण असणार आहे, सरपंच आणि मेंबर, पंच आणि वार्ड मेंबर आपण म्हणतो, वार्ड मेंबर्स. ओके, मेंबर्स आहेत. हे काय, विलेज डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीसाठी ही ग्रामपंचायत असतो. ओके, प्रत्येक आपल्याला काय, ही ग्रामसभा ह्याच्यामध्येच येणार आहे बरं का, ग्रामसभा. ओके, हे झालं. त्याच्यानंतर पंचायत समिती हे ब्लॉक आणि तालुका लेवल झाला. हेड कोण असणार आहे, ब्लॉक चेअरमन. ओके, आपण काय म्हटलं, सभापती. आणि ऑफिसर BDO, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणतो. आणि ब्लॉक कोऑर्डिनेटर आणि स्कीम हे सगळे प्रत्येक हे काय म्हणतात त्याला, विलेज पर्यंत आणि नागरिकांपर्यंत पोहोचायला हे काम करणार आहे. आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषद काय, डिस्ट्रिक्ट लेवलला ZP प्रेसिडेंट आणि ऑफिसर, इथे CU असतं बरं का, जिल्हा परिषदला ऑफिसर. आणि हे हेड झाले आणि ऑफिसर झाले. आणि डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट प्लॅनिंग वगैरे म्हणजे सगळे जिल्ह्याचे इथं कारभार असणार आहे जिल्हा परिषदमध्ये. एवढं लक्षात आलं का. बघा कसं सिस्टम, विलेज लेवल, त्याच्यावरती ब्लॉक लेवल, ब्लॉकवरती डिस्ट्रिक्ट लेवल, असं असणार आहे ही सिस्टम, 3 टायर सिस्टम. चला, मग आपलं क्वेश्चन काय होतं, पंचायत राज इन्स्टिट्यूट आता ब्लॉक लेवलला विचारलं होतं. ग्रामपंचायत एकदम हे कुठे, विलेज लेवलला होतं. हे कुठे, विलेज लेवलला हे ग्रामपंचायत. मग गेलं जिल्हा पंचायत आणि बघा जिल्हा पंचायत कुठं होता, ही होता आपला ब्लॉक लेवलला. कुठं होतं जिल्हा पंचायत, ही होता आपल्या डिस्ट्रिक्टला बरं का, जिल्हा पंचायत डिस्ट्रिक्टला. आणि ग्रामसभा ही आपल्याला सभा घ्यायची असतं कुठे, ही ग्रामपंचायतमध्ये. ओके, आणि राहिलं कुठला, पंचायत समिती, ही होता आपला ब्लॉक लेवलला. ओके, ही कुठं होतं, ब्लॉक लेवलला. मग आपली उत्तर कुठली जाणार आहे, ही पण नाहीये, जिल्हा पंचायत पण नाही, ग्रामसभा नाहीये, आणि ही असणार आहे आपलं कितवा, चौथा ऑप्शन मधलं एकदम बरोबर उत्तर. कोण, पंचायत समिती. कोण नाही, ही आहे, ही समिती आहे, सॉरी, ही आपलं लोकल बॉडी आहे. कुठली, पंचायत समिती, ही येणार आहे ब्लॉक लेवलला. ओके, चला, आपले उत्तर चौथा एकदम बरोबर असणार आहे. किती, चौथा उत्तर. ओके, चला, आपलं स्लाइड पण झालेलं आहे का, आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. चला, काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन, द नॉर्मल क्रोमोझोम. बघा काय, कम्प्लिमेंट इन अ मेलमध्ये किती क्रोमोझोम असते, असं एकदम इझी क्वेश्चन मध्ये विचारलं त्यांनी. नॉर्मल क्रोमोझोम्स इन अ मेलमध्ये बघा काय काय दिलेलं आहे, 45XY, 42XX, 47XX आणि 46XY. ओके, बघा क्रोमोझोमल म्हणजे माहिती आहे का तुम्हाला, हे कसं असतंय, थोडं ते काय म्हणतात त्याला, थ्रेड लाईक स्ट्रक्चरमध्ये क्रोमोझोम्स. एकच मिनिटं, आपण बघूया क्रोमोझोम्स बद्दल, आपण थोडक्यात बघूया क्रोमोझोम्स. बघा पटकन आपण बघून जाऊया पुढे. क्रोमोझोम्स हे कुठं असणार आहे, हे असणार आहे थ्रेड लाईक स्ट्रक्चर. डायग्राम आणलं दाखवतो बरं का तुम्हाला. थ्रेड लाईक स्ट्रक्चर असणार आहे. ही कुठे असणार आहे, प्रेझेंट इन. ओके, प्रेझेंट इन कशामध्ये, न्यूक्लियसमध्ये. कुठली न्यूक्लियस, न्यूक्लियस ऑफ सेल. ओके, न्यूक्लियस ऑफ अ सेल बरं का. ही RBC न्यूक्लियसमध्ये काय, आरबीसीचं जे न्यूक्लियस असणार आहे त्याच्यामध्ये नसणार आहे बरं का. हे काय लिहू शकतो आपण, एक्सेप्ट आरबीसी मध्ये ही नसणार आहे. ओके, कुठली, ही म्हणजे कोण, ही क्रोमोझोम्स. ओके, ही काय करतो बाबा, क्रोमोझोम ही कॅरी करणार आहे. काय कॅरी करतो, जीन म्हणजे काय, डीएनए विच काय करतो, कंट्रोल हेरिडिटी. ही हेरिडिटी मेंटेन करतो. कंट्रोल हेरिडिटी म्हणजे काय, आता समजा आई वडील एकदम हायटेड आहे, मग बच्चू पण हायटेड असणार. ही जेनेटिक, ही काय करतो, कॅरी करतो जीन्स. लाईक हाईट म्हणा, आयचे कलर, आय म्हणजे डोळ्याचे कलर, आणि ब्लड ग्रुप, हे सगळे त्याचे क्रोमोझोम्सचे असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये थोडक्यात आपण फंक्शन पण बघून घेऊया.
ती विचारू शकतात आपल्याला बरं का. ही सगळे सिंपल गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे. ओके चला, हे काय करतो जस्ट काय म्हटलं मी, कॅरी कॅरी जेनेटिक इन्फॉर्मेशन, जेनेटिक इन्फॉर्मेशन हे कॅरी करतो क्रोमोझोम्स. हे झालं त्याचा पहिला मुद्दा. आता दुसरं कुठलं, कंट्रोल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ही कंट्रोल करतो. ओके, आणि हेल्प इन सेल डिव्हिजन, हेल्प इन सेल डिव्हिजन, हेल्प इन सेल डिव्हिजन. ओके, हे झालं त्याच्यानंतर. आणि मेल आहे का फिमेल आहे हे सांगणार आहे. ओके, डिटरमाइन सेक्स ऑफ बेबीज, सेक्स ऑफ बेबी, पोरगा आहे का पोरगे हे सांगणार आहे. ओके, कसा असतो, डबल एक्स असेल तर फिमेल आणि XY असेल तर मेल. मला वाटतं हे सगळ्यांना माहिती आहे. ओके चला, काय होतं आपलं क्वेश्चन, क्रोमोझोम नंबर विचारले. ओके चला, नंबर बद्दल आपण बघूया. नंबर ऑफ क्रोमोझोम्स, नंबर ऑफ क्रोमोझोम्स, नंबर ऑफ क्रोमोझोम इन ह्युमन बॉडी किंवा आपल्या माणसामध्ये. चला, त्याच्यामध्ये किती असणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, सोमॅटिक सेल बॉडी म्हणतो बरं का. सोमॅटिक सेल किंवा बॉडी सेल आपल्या बॉडी सेलमध्ये असणार आहे. किती असणार आहे, टोटल असणार आहे 46. किती, 46 क्रोमोझोम्स, 46 क्रोमोझोम्स असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये किती, 23 पेअर असतो बरं का, 23 पेअर. ओके, आपण बघा हे झालं 46, हे झालं. त्याच्यानंतर जे गॅमेट्स म्हणजे कुठली, सेक्स सेल, त्याला आपण काय म्हणणार आहे, ही असणार आहे स्पर्ममध्ये किती, 23, आणि ओममध्ये किती असणार आहे, ही 23 असणार आहे हे क्रोमोझोम. ओके, ह्याच्यामध्ये पण टाईप आहे बरं का, कुठली कुठली हे ऑटोझोम ऑलोझोम म्हणून, म्हणजे ह्याच्यामधले जे नंबर्स आहेत तेच ऑटोझोम टाइप्स, टाइप्स ऑफ क्रोमोझोम, टाइप्स ऑफ क्रोमोझोम आपण बघतोय. हे आपण पहिला बघूया ऑटोझोम्स. ऑटोझोम त्याच्यामध्ये किती असणार आहे, त्याच्यामध्ये असणार आहे 44 ऑटोझोम, किंवा अजून काय म्हणू शकतो आपण, 22 पेयर. हे झालं. त्याच्यानंतर जे सेक्स क्रोमोझोम असणार आहे कुठली, एक्स आणि वाय, एक्स क्रोमोझोम, त्याला आपण काय म्हणतो, ऑलोझोम, त्याला आपण काय म्हणतो, ऑलोझोम. फिमेलमध्ये किती आपण जस्ट बघितलं, XX, आणि मेलमध्ये XY असं असणार आहे. बघा क्वेश्चन काय विचारलं होतं आपल्याला, नॉर्मल क्रोमोझोम कॉम्प्लिमेंट इन द मेल्स. बघा ह्याच्यामध्ये पण तुम्हाला असं पद्धतीने विचारू शकते. आता यांनी काय विचारले, आपण बघा टोटल किती असणार आहे, एवढा तर आयडिया आपल्याला आले. किती, 46, म्हणजे किती, 46, 23 पेयर आपल्याकडे असणार आहे. ओके, बघा ऑप्शन आहे का कुठे, हे 45 योग्स आहे नाही, 42 डबल एक्स नाही. बघा यांनी काय विचारलं होतं क्वेश्चनमध्ये, मेल विचारलंय, मग XY कुठे आहे, आपण ठेवायचं, बाकी सगळं उडवायचं. बघा हे पण गेलं, म्हणजे दुसरं ऑप्शन गेलं, आणि XX हे पण गेलं. आता 45 होतं का, नाही, 46 पेअर्स होते, मग हे पण गेलं. मग राहिलं कुठलं, 46 XY असं आपल्याला उत्तर लास्टला भेटलेलं आहे. मग आपलं ऑप्शन असणार आहे चौथा ऑप्शन एकदम बरोबर. बघा हे झालं टोटल क्रोमोझोम्स. आता तुम्हाला विचारले बाबा फक्त ऑटोझोम किती विचारल्यावर काय सांगणार तुम्ही, ऑटोझोम त्यावेळी तुम्हाला सांगायचं आहे 44 किंवा 22 पेअर. फक्त अलोझोम किंवा सेक्स क्रोमोझोम विचारलं तर त्यावेळी तुम्हाला सांगायचं आहे XY म्हणजे किती, 1 पेअर. हे एक आहे बरं का, 1 पेअर असणार आहे. ओके, हे तुम्हाला सगळं लक्षात ठेवायचं आहे. मग आपलं उत्तर, चला चौथं उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे. ओके चला, नेक्स्ट काय म्हणते बघा, आपल्याकडे आहे का डायग्राम, हो डायग्राम नाही झालं का अजून आपलं. चला हे काय, ह्युमन क्रोमोझोम म्हणजे आपलं माणसातलं क्रोमोझोम. बघा व्हॉट इज द क्रोमोझोम, हे थ्रेड लाईक स्ट्रक्चर असणार आहे. DNA प्लस प्रोटीन हे कॅरी जेनेटिक इन्फॉर्मेशन, जे आपलं जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे एक जनरेशन पासून दुसरी जनरेशन पर्यंत पोहोचवणार आहे. हे झालं नॉर्मल क्रोमोझोम. नंबर किती असणार आहे, बॉडी सेल्स किती, 46 क्रोमोझोम, त्याच्यामध्ये म्हणजे 23 पेयर्स असणार आहे. हे सगळे डिप्लॉइड असणार आहे बरं का. डिप्लॉइड हॅप्लॉइड मी सेल डिव्हिजनमध्ये प्रिव्हियस क्लासेसमध्ये सांगितलं. आणि टाइप्स ऑफ क्रोमोझोम कुठे, ऑटोझोम आणि हे क्रोमोझोमला आपण अलोझोम म्हणतो. सॉरी, सेक्स क्रोमोझोम झालं, हे 1 पेअर असतं बरं का. हे काय, सेम इन मेल आणि फिमेलमध्ये कुठली, ऑटोझोम, पण सेक्स क्रोमोझोम चेंजेस असतो, मेलमध्ये XY आणि फिमेलमध्ये XX. ओके, हे तुम्हाला सगळं माहिती आहे बरं का. आणि गॅमेटॅगमध्ये स्पर्ममध्ये किती असणार आहे, 23 क्रोमोझोम, हे हॅप्लॉइड असणार आहे. इथं काय होतं, डिप्लॉइड. हे एगमध्ये 22 प्लस X आणि स्पर्ममध्ये 22 प्लस X और 22 प्लस Y असं असणार आहे. जे तिकडे भिडेल, म्हणजे आता समजा आता स्पर्म पोहोचले एग पर्यंत, कुठली, 22 प्लस X, मग इथं होणार फिमेल. आता तेच Y हे झालं तर कन्स्यू हे झालं तर काय म्हणतात त्याला, फर्टिलायझेशन झालं तर
इथे होणार आहे फोरगा. ओके, लक्षात आलं का? जेनेटिक डिसऑर्डर बघा, डाऊन सिंड्रोम 47 दिलेलं +21 आणि टर्नर सिंड्रोम 45 आणि हे काय एप्रिलचं ही सिंड्रोम ही 47 XY. ओके, एवढी लक्षात ठेवा. चला मग आपलं कुठे गेलं, क्रोमोझोम स्ट्रक्चर झालाय का? आपलं उत्तर आपल्याला ऑलरेडी भेटलेलं आहे. चौथा ऑप्शन एकदम बरोबर असणार आहे. मग आपण मारूया कलते नेक्स्ट MCQ कडे. त्याचा अगोदर काय करायचं तुम्हाला बघा, हे सगळे बघून घ्यायचं आहे तुम्हाला. पेपर अनालिसिस DMR 2023 मध्ये झालेलं सर्व काय आपलं जे क्वेश्चन होता किंवा शिफ्टमध्ये सगळे क्वेश्चन आपण कव्हर केलेलं आहे. म्हणजे तुम्ही बघितल्यावर अंदाज येईल बाबा कशा पद्धतीचे क्वेश्चन येऊ शकतात. ओके, स्टाफनर्स पेपर अनालिसिस कॉन्सेप्ट इन कसं आहे एकदम आपलं मराठीमध्ये, आणि याच्यामध्ये सर्व शिफ्ट कव्हर केलेलं आहे. आणि DHS मध्ये पण सेम 2023 मध्ये झालेले सर्व शिफ्ट मधले पेपर अनालिसिस आपण केलेले आहे. त्याच्यासोबत 2023 बघा, 2023 किती मस्त होते. DMR पण झाले, DHS पण झाले, CHO पण झाले, तीनही एक्झाम झाले त्यावेळी. ओके, समुदाय आरोग्य अधिकारी हे 2023 मधले PYQ पण अनालिसिस केलेले हे सगळे मराठीमध्येच आहे. आपल्या चॅनलवरती जे आहे ते सगळं मराठीमध्येच आहे. ओके, तुम्हाला हे सगळं बघून घ्यायचं आहे बाबा. चला मग आपण करूया नेक्स्ट एपिसोडला सुरुवात. एपिसोडला नाही बरं का, MCQ ला. अरे बापरे, बघा हे काय कॅल्क्युलेशन आले. ओके, पॉज करा आणि काय करा, सॉल्व करा आणि किती उत्तर येते बघा पहिला. ओके, मला वाटतं तुम्ही पॉज केलंय आणि उत्तर पण आले तुमचं. ओके, चला मग आपण तुमचं उत्तर बरोबर आहे का नाही ते बघूया. बघा काय म्हणते, फॉर ॲडमिनिस्ट्रिंग बघा काय देतोय आपण, 300 ml फ्लूइड देत आहे फॉर 24 आवर्स. बघा 24 तासासाठी आपल्याला द्यायचं आहे 300 ml, म्हणजे काय 3 लिटर फ्लूइड द्यायचं आहे. द फ्लो रेट बघा आपल्याला द्यायचं आहे 3 पॉईंट 6 पॉईंट होते आपल्याला, म्हणजे काय 3 लिटर आपल्याला फ्लूइड द्यायचं आहे. टाइम किती आहे 24 तास, म्हणजे एक दिवसभर आपल्याला टाइम आहे. मग आपण किती फ्लो रेट म्हणजे किती हे काय म्हणतात आपल्याला फ्लो रेट ठेवलं तर, किंवा ड्रॉप पर मिनिट म्हणजे किती ड्रॉप्स पडायला पाहिजे बाबा मिनिटला, किती ठेवलं तर ही 24 तासमध्ये संपणार आहे आपलं, म्हणजे काय म्हणजे संपणार आहे असं आपल्याला विचारतंय. चला जे आपल्याला पहिला आपण काय करूया इथेच लिहून घेऊया. ऑप्शनमध्ये काय क्वेश्चनमध्ये काय काय दिलेलं आहे 3000 ml, म्हणजे काय इथं आपल्याला व्हॉल्यूम दिलेलं आहे. ओके, व्हॉल्यूम आपल्याला दिलेलं आहे किती 300 ml. 300 नाही बरं का, 3000 ml. आणि टाइम किती दिलेले 24 तास. टाइम किती दिलेलं आहे, टाइम दिलेले आपल्याला 24 तास मध्ये दिलेलं आहे बरं का. आणि आपल्याला काय करताय फ्लो रेट म्हणजे ड्रॉप पर मिनिट आपल्याला काढायचं आहे. किती फ्लो रेट किंवा ड्रॉप पर मिनिट. बघा आता आपल्याला काढायचं ड्रॉप पर मिनिट, मग आपल्याला पाहिजे ह्याची फॉर्म्युला आपल्याला माहिती असायला पाहिजे. बघा ह्याची फॉर्म्युला कसं असणार आहे, इथे वरती लिहूया आपण सगळे, इथे सॉल्व्ह करूया. ड्रॉप पर मिनिट ह्याची फॉर्म्युला काय असणार आहे, ही असणार आहे टोटल व्हॉल्यूम. तुम्हाला ही सगळे काय म्हणतात त्याला, हे फॉर्म्युला लक्षात राहिलं ना, इझिली सॉल्व्ह होणार आहे. टोटल व्हॉल्यूम हे ml मध्ये पाहिजे बरं का. आणि डिवायडेड बाय काय टोटल टाइम हे पण कसं आहे, हे पण मिनिट मध्ये पाहिजे आपल्याला. आणि इंटू आपल्याला करायचं आहे ड्रॉप फॅक्टर. आपल्याला काय ड्रॉप फॅक्टर काढायचं, ड्रॉप पर मिनिट. बघा ड्रॉप फॅक्टर बघायला गेलं तर ड्रॉप फॅक्टर मला वाटतं मी सांगितलं नाही आहे. ओके, आपलं जास्त कॅल्क्युलेशन आलं नाही बरं का, आपण कॅल्क्युलेशन पण करूया. ओके, ड्रॉप फॅक्टर आपण बघतोय. ओके, हे असणार आहे नंबर ऑफ ड्रॉप पर मिनिट. त्याची मिनिंग असणार आहे, म्हणजे ड्रॉप फॅक्टर म्हणजे काय, नंबर ऑफ ड्रॉप पर मिनिटला किती पडते ही असणार आहे ड्रॉप फॅक्टर. बघा जे आपल्याकडे 2 सेट असते, एक असणार आहे मॅक्रो आयव्ही सेट म्हणजे मोठी, आणि एक असणार आहे मायक्रो छोटी आयव्ही सेट. ओके, मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे. अजून हे मायक्रोला अजून काय म्हणू शकतो आपण, आयव्ही सेट झाला ते ब्युरेट बच्चूला यूज करतात ना आपण ब्युरेट, किंवा अजून काय म्हणू शकतो पिडियाट्रिक आयव्ही सेट. बघा ह्याच्यामध्ये जे ड्रॉप फॅक्टर आहे जे कसं असणार आहे, मॅक्रोमध्ये असणार आहे 15. हे झालं ॲक्युरेट. तुम्ही एव्हरेज 10 ते 20 हे पकडू शकता ड्रॉप पर मिनिट. हे झालं. आणि मॅक्रो हे झालं मॅक्रो. आता मायक्रो म्हणजे छोटी, म्हणजे बच्चूला आपण एवढी स्पीडनेस ठेवणार आहे का, त्याची लिमिट कमी असणार आहे. मायक्रोमध्ये किती बसतो, ही असणार आहे आपलं किती बाबा 6. एवढी असणार आहे, म्हणजे किती हे झालं मॅक्रोचं 15 आणि मायक्रोचं 60. ओके, बघा ही आपलं अजून कुठली काय म्हणतात त्याला, अजून कुठले येते आपलं सेट. मायक्रो झालं, मॅक्रो हां, आपण ब्लड चढवतो बघा पीटी सेटला हे किती असणार आहे, इथं असणार आहे 10 ड्रॉप्स पर मिनिट. ओके, हे झालं मायक्रो, हे ड्रॉप फॅक्टरची फॉर्म्युला म्हणजे स्टँडर्ड. बघा
क्वेश्चनमध्ये असं मेन्शन नाही, म्हणजे नॉर्मली विचारलं तर आपल्याला कुठली मॅक्रो सेटच यूज करायचं आहे. हे कसं एकदम आपलं स्टँडर्ड सारखं. ओके, काही नाही मेन्शन नसेल तर आपण 15 पकडायचा. इन केस ऑफ पिडियाट्रिक बसू असेल किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन करते असं क्वेश्चनमध्ये मेन्शन असेल तर आपल्याला ही इकडं यावं लागेल. हे पिडियाट्रिकमध्ये ब्युरेट आणि पिडियाट्रिक एविसेटला 60 ड्रॉप आणि बीटी सेटला 10 ड्रॉप असे आपल्याला पकडायचे. ओके, चला हे इम्पॉर्टंट आहे, लिहून ठेवा बरं का. इम्पॉर्टंट आहे, लिहून ठेवा. ओके, चला हे झालं आपल्याकडे फॉर्म्युला. आता आपण जाऊया फॉर्म्युलामध्ये टाकूया. टोटल व्हॉल्यूम इन एम एल मध्ये विचारलंय, एकदम बरोबर. यांनी पण एम एल मध्येच दिलेलं आपल्याला 3000 ml. ओके, बरोबर झाले. त्याच्यानंतर टोटल टाइम, 24 तास दिले. मग आपल्याला पकडायचंय मिनिटमध्ये. मग आपण इंटू 60 करू. मग आपण अगोदर 24 इंटू 60 असे करून टाकू. ओके, त्याच्यानंतर जे आपल्याला ड्रॉप फॅक्टर होतं बघा, फॉर ॲडमिनिस्ट्रिंग द 3000 ml फ्लुइड ऑफ 24 hours द फ्लो रेट एवढंच विचारले. मग आपल्याला यूज करायचं कुठली, जे आपलं अडल्ट मधला म्हणजे कुठला मॅक्रो आयव्हीसॅट, हेच यूज करायचे. चला मग आपण सॉल्व्ह करूया. एकदम कसं ते आपलं 5वीचं किंवा 7वी 8वीचं कसं पद्धतीने आपण सॉल्व्ह करतो तसं पद्धतीने जायचं आहे. ओके, चला. आता 15 दिसतंय, 15 1 आणि 3 30 झालं, म्हणजे हे आलं 4. लक्षात आलंय का? आणि हे 2 करा, हे डिवाइड, हे झालं 2 आणि हे झालं किती, 3000 ते 1500. परत एकदा करा, किती, 750. आता बस झालं, इकडे येऊ. 750 आणि खाली किती, 24 राहिला. ओके, सगळं गेलं. मग राहिलं कुठलं, 750 डिवायडेड बाय 24. ओके, आता आपल्याला काय करायचं, 24 ने डिवाइड करायचे. मग आपण काय करूया, 24चे इकडे पाढे लिहून घेऊया. 24 24 48 72 72 5 इकडे 96 त्याच्यानंतर 120. ओके, एवढं लक्षात ठेवलं तरी बस, एवढे बस. ओके, चला. 24 1 24 गेलं. आता कशाने भाग येते बघा, आता 75 वरती, हे पण नाही, 48 पण बसत नाही, 72. ओके, 3 ने मारू शकता का आपण, मग इथं 75 येते, 72 आहे. पुढे गेला तर 96 आहे. मग आपण इथं मारूया, इथे 3 आले, 75 मध्ये 72 म्हणजे काय राहिलं 3 आणि इकडे इकडे पुढचे 0 म्हणजे काय 30. मग आता परत 30ला डिवाइड करायचे. आता 24 नच करावं लागेल बरं का आपल्याला. तर 30 हे किती, 48 आहे, म्हणजे 24 दोन्ही. मग असं करू शकते का, नाही. मग आपल्याला 48 म्हणजे जास्त झालं. मग आपण करूया 1 नेच डिवाइड. ओके, 1 ने केलं तर 24. मग 24 मध्ये परत किती राहिले, 6 राहिले. ओके, किती राहिले, 6 राहिले. परत 6चे इकडे 0. ओके, परत 6चे 0. परत कितीने आपण डिवाइड मारणार, इथे आपल्याला 0 घेतला, आपण पॉईंट ठेवावं लागेल. आणि 60 इथे कुठे बसते, 3 न बसते. ओके, 3 पण भरपूर होते. मग आपल्याला बे म्हणजे काय दुसऱ्यांदा मारावं लागेल. ओके, 2 24 इंटू 2 म्हणजे की 48. ओके, लक्षात आलं का, एकदम इझी भाषेमध्ये. बघा, एवढी टेन्शन नका घेऊ, मी एकदम इझीमध्ये सॉल्व्ह करते. तुम्ही डायरेक्ट असं पण करू शकता. हे इथं डायरेक्ट कॅल्क्युलेशन मारलं तरी पण तुमचं उत्तर तेच येणार आहे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर इकडे इकडे 5 1 म्हणजे 120. ओके, 96 म्हणजे इकडे आपण डायरेक्ट कसे 5 ने मारू शकतो. मग आपलं उत्तर किती, 31 पॉईंट असं 25 असं उत्तर आपलं येणार आहे. कशामध्ये, ह्याच्यामध्ये बघा. मग ऑप्शनमध्ये कुठले कुठले दिले, 31 दिलेले, 15 दिले, 45 दिले, 72 दिले. 31.25 आपला पहिलाच ऑप्शन आहे बरं का. 15 नाही, 45 नाही, 42 नाही. मग आपलं उत्तर कुठली, पहिल्या ऑप्शनमध्ये एकदम उत्तर बरोबर असणार आहे बरं का. मी थोडं काय म्हणतो त्याला, खूप काय म्हणतात त्याला, इझी करायला गेलो, पण आपल्याला कॅल्क्युलेशन जास्त टाइम लागते. आपल्याला काय म्हणतात त्याला, सांगण्यासाठी मी असं कॅल्क्युलेशन करून आपल्याला सॉल्व्ह करावं लागते. फक्त आपल्याला काय करायचंय, ते ॲक्युरेट डाटा घ्यायचा आहे आणि जसं फॉर्म्युलामध्ये बसणार आहे तसं आपल्याला टाकायचं आणि सॉल्व्ह करत जायचं. एकदम इझिली आपल्याला उत्तर भेटते बाबा. ओके, चला हे झालं आपलं पहिलं ऑप्शन एकदम बरोबर. चला मग जाऊया आपण नेक्स्ट एमसीक्यू कडे. चला काय विचारते नेक्स्ट क्वेश्चन. ICDS मीन्स, ICDS म्हणजे काय, इंटरनॅशनल चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस, इंडियन चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंटल सर्व्हिसेस, इनिशिएटेड चाइल्ड डेव्हलपमेंटल सर्व्हिसेस. बघा, ICDS म्हणजे काय, एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे. इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे काय, काय म्हणतात त्याला, हॉट टॉपिक. त्याच्यामधलं क्वेश्चन हमखास येऊ शकते आणि CHO साठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण हे तुमचे ऑब्झर्वेशन मध्ये होणारी सगळं काम आहे. ICDS बघा, ICDS पहिला फुल फॉर्म बघूया आपण. हे असणार आहे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट
डेव्हलपमेंट सर्व्हिसेस किंवा स्कीम पण म्हणू शकतो किंवा स्कीम. ओके, हे ICDS बद्दल झालं. हे कधी सुरुवात झाली बाबा? ही झाले 1975 मध्ये. ही इम्पॉर्टंट आहे, खूप वेळ विचारले, लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके, जे कसं आहे, ही एकदम लार्जेस्ट हेल्थ स्कीम आहे. कशामध्ये? तर बरं का, असं नाही की अर्धा उत्तर तुम्ही लक्षात ठेवायचं. लार्जेस्ट हेल्थ स्कीम फॉर कोणासाठी? फॉर अडोलसंटसाठी. आता हे कम्प्लीट झालं. अडोलसंटसाठी एकदम हेल्थ काय म्हणतात इन्शुरन्समध्ये एकदम मी ऑलरेडी मला वाटतं सांगितलेलं आहे. ओके, लार्जेस्ट हेल्थ इन्शुरन्स स्कीम कुठली आहे आपल्या देशामध्ये ते सांगायचं तुम्हाला. आपल्या भारताचं सरकारचे लार्जेस्ट हेल्थ स्कीम फॉर अडोलसंट झालं. ओके, ह्याच्यामध्ये कव्हर कोणाला कव्हर करणार आहे? ह्यांनी चिल्ड्रनला आणि प्रेग्नंट वुमन आणि लॅक्टेटिंग वुमनला त्याच्यामध्ये लॅक्टेटिंग वुमनला कव्हर करणार आहे. लॅक्टेटिंग वुमनला. ओके, ते झालं त्याच्यानंतर जे आपल्याला जे इम्पॉर्टंट आहे ते न्यूट्रिएंट बद्दल. ओके, न्यूट्रिशन फॉर बघा ह्याच्यामध्ये ICDS प्रोव्हाइड किती दिवस? ICDS प्रोव्हाइड किती दिवस? 100 दिवस बरं का. फॉर 100 दिवस हे न्यूट्रिशन सप्लाय करणार आहे. पण जे कुठल्या एजमध्ये किती किती देतात हे खूप वेळा विचारलेलं क्वेश्चन आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, इथे वरती काय आपण एज लिहूया, एक लाईन मारूया. हे झालं एज. आपण इथे एज लिहूया. हे झालं. त्याच्यानंतर इथे एनर्जी. एज झालं. एनर्जी इथे लिहूया आपण. प्रोटीन बरं का. हे प्रोटीन आपण किती देतो खूप वेळा विचारलेले क्वेश्चन आहे. चला, जे आहे 6 to 12 मंथचे. हे झालं 6 to 12 मंथ. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये किती देणार आपण? त्यामध्ये देणार आहे 300 किलो कॅलरी. 300 किलो कॅलरी पर डे बरं का. हे काय? आणि प्रोटीन किती देणार आहे? 8 ते 10 ग्रॅम पर डे. हे झालं 6 to 12. आणि त्याच्यानंतर सिव्हिअर माल न्यूट्रिशन असेल तर आपण किती देणार आहे ह्याच्यामध्ये? एक्स्ट्रा म्हणजे जेवढं आपण नॉर्मली देत होतो ते आपण देणार आहे डबल किलो कॅलरी पर डे. आणि प्रोटीन कसं देणार? प्रोटीन पण आपण थोडी वाढवून म्हणजे काय डबलच देऊन टाकणार. हे झालं सिव्हिअर मालन्यूट्रिशन मध्ये. आता प्रेग्नंट वुमन किंवा लॅक्टेटिंग मदरमध्ये हे देणार आहे आपण 500 किलो कॅलरी पर डे. आणि प्रोटीन किती? 15. हे इम्पॉर्टंट आहे, खूप वेळ विचारलं बरं का. 15 ते 20 ग्रॅम पर डे. एवढे लक्षात ठेवलं तरी बस. हे ICDS बद्दल झालंय. आपलं काय ICDS म्हणजे काय? इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस स्कीम 1975 मध्ये सुरू झाले. हे लार्जेस्ट हेल्थ स्कीम फॉर अडोलसंट असणार आहे. आणि हे याच्यामध्ये चिल्ड्रन आणि प्रेग्नेंट आणि लॅक्टेटिंग वुमनला सगळ्यांना कव्हर करणार आहेत. आणि ICDS प्रोव्हाइड. ओके, हे काय प्रोव्हाइड करतं? न्यूट्रिशन फॉर द 100 डेज पर्यंत हे देणार आहे बरं का. हे एज किती? अरे इथं मंथ आहे, सॉरी बरं का, हे मंथ नाही, इयर वगैरे. कारण हे काय आहे, कुठे लिहिलो आपण? लार्जेस्ट ॲडोलसंटचं एकदम लार्जेस्ट स्कीम आहे. आपण 0 to 12 लिहिलं तर हे काय आपलं इन्फंट झालं. इन्फंटला देणार आहे का? नाही, हे इयर आहे बरं का. काही ग्रामर मिस्टेक नाही, कम्प्लीट मिस्टेक झाले. ओके, ह्याच्यामध्ये आपण किती देणार आहे? हे 300 किलो कॅलरी. त्याच्यानंतर 8 ते 10 ग्रॅम पर डे हे देणार आहे प्रोटीन. त्याच्यानंतर सिव्हिअर मालन्यूट्रिशनमध्ये डबल देणार आहे किती? 700 किलो कॅलरी आणि 20 ग्रॅम प्रोटीन. त्याच्यानंतर प्रेग्नंट आणि लॅक्टेटिंग वुमनमध्ये हे 500 किलो कॅलरी आणि 15 ते 20 ग्रॅम ही प्रोटीन आपण देणार आहोत. ओके, चला. त्याच्यानंतर सॉरी ICDS म्हणजे काय? इंटरनॅशनल चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस होत आहे का? नाही. हे काय? इंडियन चाइल्ड डेव्हलपमेंटल सर्व्हिस होत आहे का? नाही. इनिशिएटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस होत आहे का? नाही. मग आपलं उत्तर काय होतं? इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस. मग आपलं उत्तर तिसरा उत्तर एकदम बरोबर जाणार आहे. ओके, लक्षात आलंय का? ICDS मध्ये इम्पॉर्टंट गोष्टी आहे, तुम्हाला लक्षात ठेवायच्या बरं का. 1975 एकदम इम्पॉर्टंट आहे. आणि हे एनर्जी आणि प्रोटीन खूप वेळा विचारलेलं आहे. नॉर्थशेटमध्ये पण खूप वेळा विचारले क्वेश्चन्स. ओके, चला. ओके, आपल्याकडे स्लाइड आहे. ICDS म्हणजे काय? इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस. आपल्या भारताची स्कीम आहे. लॉन्च इन 1975 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केलेले फॉर चिल्ड्रन. ओके, 0 to 6 इयर आणि प्रेग्नेंट आणि लॅक्टेटिंग वुमनमध्ये केलेलं आहे. ऑब्जेक्टिव्ह काय ह्याचं? इम्प्रूव्ह द न्यूट्रिशन स्टेटस आणि रिड्यूस द मोर्टॅलिटी, मालन्यूट्रिशन, प्रमोट द चाइल्ड डेव्हलपमेंट, इम्प्रूव्ह द मदर्स हेल्थ आणि एज्युकेट ऑन हेल्थ हायजीन आणि कोऑर्डिनेट द सर्व्हिसेस. बेनिफिट काय? कोणाकोणाला बेनिफिशरी? चिल्ड्रन जे 0 to 6 इयर असणार, प्रेग्नेंट वुमन, लॅक्टेटिंग वुमन, अडोलसंट गर्ल्स हे सगळ्यांना फायदा भेटणार आहे. आणि सर्व्हिसेस
डेव्हलपमेंट कुठे अंगणवाडी AWC अंगणवाडी सेंटरमध्ये अंगणवाडी वर्कर आशा आणि ANM हे सगळ्यांनी मिळून तुम्हाला ही सर्व्हिस देणार आहे. बघा 6 की सर्व्हिसेस अंडर द HDS सप्लिमेंटरी न्यूट्रिशन भेटणार आहे, इम्युनायझेशन भेटणार आहे आणि हेल्थ चेकअप भेटणार आहे आणि रेफरल सर्व्हिसेस आणि न्यूट्रिशन बरं का हे तुम्हाला लक्षात ठेवायचं बरं. 6 किड्स त्याला आपण काहीतरी एक हे केलं 6 काहीतरी एक आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं बरं का. हे इम्पॉर्टंट न्यूट्रिशन हेल्थ एज्युकेशन आणि नॉन फॉर्मल एज्युकेशन एक ट्रिक होता मला लक्षात येईना बरं का. हे तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये लक्षात आलं तर मी सांगतो. ओके लक्षात नाही म्हणजे आता हे करतो आणि नेक्स्ट क्लासमध्ये सांगतो तुम्हाला. ओके हे 6 केस तुम्हाला लक्षात ठेवायचं ICDS मधला बरं का. फक्त हे न्यूट्रिशन देत नाही त्याच्यासोबत सप्लिमेंटेशन न्यूट्रिशन झालं त्याच्यानंतर इम्युनायझेशन आणि हेल्थ चेकअप रेफरल सर्व्हिसेस न्यूट्रिशन अँड हेल्थ एज्युकेशन त्याच्यासोबत नॉन फॉर्मल आणि प्री स्कूल एज्युकेशन. नॉन फॉर्मल म्हणजे काय जे काय हे बदक आहे हे सगळं नॉन फॉर्मल म्हणजे हे सगळं सांगणार आहे. ओके इम्पॉर्टंट बाय 1975 सुरू झालंय. अंगणवाडीमध्ये काय शिकवतात तेच शिकवतात ना. हां आणि मेन सेंटर अंगणवाडी असणार आहे. एज ग्रुप आपण बघितलं फोकस न्यूट्रिशन हेल्थ आणि अर्ली एज्युकेशन हे काय ICDS मॉनिटरिंग ग्रोथ मॉनिटरिंग करते आणि होम विजिट VHND ओके विलेज हेल्थ न्यूट्रिशन डे हे सगळं ICDS मॉनिटरिंग असणार आहे. ओके मला वाटतं भरपूर झालं ICDS बद्दल. ओके फक्त आपल्याला काय विचारलं होतं फुल फॉर्म विचारलं होतं आपण फुल कंप्लीट डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. ओके चला आपण जाऊया आता नेक्स्ट MCQ कडे. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. चिल्ड्रन विथ डिसऑर्डर ऑफ रिटर्न एक्सप्रेशन इज नोन ॲज म्हणजे काय त्याला एकदम चांगल्या पद्धतीने लिहिताच येईना म्हणजे रिटर्नमध्ये थोडी प्रॉब्लेम आहे जसं पद्धतीने बरं का माझा नाही आहे. ओके जसं माझं रायटिंगचा प्रॉब्लेम आहे तसं बच्चूला आहे. चिल्ड्रन विथ अ डिसऑर्डर ऑफ द रिटर्न एक्सप्रेशन इज नोन ॲज ह्याला आपण काय म्हणतो ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आहे डिसलेक्झिया. डिस म्हणजे काय आता डिफिकल्टी आलेला आहे डिस म्हणजे आणि डिसकॅल्क्युलिया बघा हे काय म्हटले कॅल्क्युलिया म्हणजे काय कॅल्क्युलेशन लक्षात यायला पाहिजे असे. ओके आणि तिसरा काय म्हटलं डिसग्राफिया आणि हे काय आर्थ्रिया. मग आपण एक आपण बघूया. बघा पहिलं काय डिसलेक्झिया म्हणजे काय याच्यामध्ये येणार आहे प्रॉब्लेम इन रीडिंग म्हणजे रीडिंग करताना थोडी प्रॉब्लेम येणार आहे. काय म्हणू शकतो कन्फ्युजन लेटरमध्ये कन्फ्युजन होऊ शकतो. ओके बघा ज्यावेळी मला मराठी सब्जेक्ट किती आपण कुठली 1 आणि 9 ओके मराठीमध्ये जसं लिहितो लय कन्फ्युजन व्हायचं मला स्टार्टिंगला बरं का. हे काय ही प्रॉब्लेम इन रीडिंग म्हणजे काय मला लहान वेळी डिसलेक्झिया होता. ओके लक्षात आलं का हे झालं डिसलेक्झिया. त्याच्यानंतर डिसकॅल्क्युलिया. ओके अजून पण आपण जसं थोडी प्रॉब्लेम होत होता आपल्याला कुठली आपण मग्गी कसे म्हणजे काय आपण काय म्हणतात त्याला इकडे लाईनला लिहून घेतले की तिथं 24चं पाड्या 24 48 असे. ओके हे काय ही डिसकॅल्क्युलिया झालं. काय म्हणतो आपण डिफिकल्टी इन प्रॉब्लेम किंवा प्रॉब्लेम इन मॅथ्स किंवा ते सोल्युशन वगैरे काढताना हे काय डिसकॅल्क्युलेट असणार आहे. आणि तिसरं कुठले डिस्ग्राफिया म्हणजे काय प्रॉब्लेम इन रायटिंगमध्ये प्रॉब्लेम असणार आहे. रायटिंग किंवा रिटर्न एक्सप्रेशनमध्ये कुठले डिसग्राफिया आणि चौथे कुठले डिसॲरेथ्रिया म्हणजे ह्याच्यामध्ये काय असणार आहे बघा ते सगळं मला वाटतं मलाच चॅट व्हायला हां डिसलेक्झिया प्रॉब्लेम इन रीडिंग ज्यावेळी मला थोडा वाचायचा प्रॉब्लेम होता मराठीमध्ये आणि डिसकॅल्क्युलेट आता गणित होईना आपलं म्हणजे काय थोडं डिफिकल्ट होतं आपल्याला. आणि डिस्ग्राफिया म्हणजे काय रायटिंग ऑलरेडी तुम्हाला माहितीच आहे माझं रायटिंग. आणि डिसॲरेथ्रिया म्हणजे काय ते आपण बोलतो मराठी ज्याच्यामध्ये पण आपलं काही डिफिकल्टी आहे. ओके डिफिकल्टी इन स्पीच म्हणजे बोलताना काय म्हणू शकतो आपण ह्याला स्पीच डिसऑर्डर. ओके हे सगळं माझ्यामध्येच आहे म्हणणार नाही आणि मी प्रयत्न करणार तुमच्यापेक्षा जास्त काय मस्त मराठी शिकणार. चला ते झालं चिल्ड्रन विथ डिसऑर्डर ऑफ द एवढं आपण बघितलं. त्याच्यामध्ये आपल्याला उत्तर बघायचं बाबा चिल्ड्रन विथ डिसऑर्डर ऑफ द रिटर्न एक्सप्रेशन इज नोन ॲज. मग आपल्याला उत्तर भेटले हे झालं रीडिंगचं आणि हे झालं कॅल्क्युलेशनचं हे झालं स्पीचचं. मग राहिलं कुठलं डिसग्राफिया ही असणार आहे आपलं तिसरी उत्तर एकदम बरोबर. कुठली प्रॉब्लेम इन रायटिंग आणि रिटर्न एक्सप्रेशनमध्ये ही डिफिकल्टी असणार आहे बच्चूमध्ये. ह्यालाच आपण काय म्हणतो डिसग्राफिया. बघा हे काय म्हटलेलं आहे डिसलेक्झिया डिफिकल्टी इन रीडिंग प्रॉब्लेम विथ रीडिंग वर्ड्स स्पेलिंग डिफिकल्टीज आणि अंडरस्टँडिंग द रिटर्न टेक्स्ट. आणि डिसकॅल्क्युलेट म्हणजे डिफिकल्टी इन मॅथमॅटिक्स प्रॉब्लेम विथ नंबर्स आणि ट्रबल विथ कॅल्क्युलेशन डिफिकल्टी इन टेलिंग टाइम वगैरे. ओके म्हणजे गडळ दिसायचं पण त्याच्यामधलं टायमिंग नाही कळायचं आपण ज्यावेळी तिसरी चौथीला होतो. आणि हे काय डिसग्राफिया हे काय डिफिकल्टी इन रायटिंग. ओके प्रॉब्लेम विथ हँड रायटिंग त्याच्यामध्ये स्पेलिंग फॉर्मिंग लेटर्स डिफिकल्टी विथ रिटर्न एक्सप्रेशन बघा अशा पद्धतीने लिहित आहे. आणि हे काय डिसऑर्डर स्पीच प्रॉब्लेम ड्यू टू द वीक मसल बरं का माझं मसल वीक नाही आहे. ओके हे कॅन्सल झालं. आणि डिफिकल्टी इन द स्पीकिंग क्लिअरली
हे आहेत आणि मसल विकनेस हे न्यूरोलॉजिकल कॉज झालं. ओके, एवढं आपलं लक्षात आलंय. मग आपलं उत्तर कुठली? तिसरी उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला मग जाऊया आपण नेक्स्ट एमसीक्यू कडे. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते? ब्लड इन वॉमिटिंग इज नोन ॲज. बघा कसली मस्त क्वेश्चन आले. ब्लड इन वॉमिटिंग म्हणजे वॉमिटिंग करते जे पेशंट, ते वॉमिटिंग मध्ये काय भेटणार आहे? ब्लड भेटणार आहे. ब्लड इन वॉमिटिंग इज नोन एज. ह्याला आपण काय म्हणतो? हेमेटेमेसिस, हिमोटायसिस आणि हेमरेज. नन ऑफ द अबव. हे तर गेलं. बरं का, असं नाही की नन ऑफ द अबव पण असू शकतो. बरं का, हे झालं. आपण एक एक बघूया. हेमेटेमेसिस म्हणजे काय? हेमेटेमेसिस म्हणजे काय? वॉमिटिंग इन ब्लड. काय म्हणतो आपण? वॉमिटिंग जे होते त्याच्यामध्ये जे ब्लड दिसतं, वॉमिटिंग ऑफ ब्लड, ब्लड ऑकरिंग म्हणजे त्याच्यामध्ये येणार आहे. कुठनं येणार आहे बरं का, हे लक्षात ठेवा. ही येणार आहे अप्पर जीआय ट्रॅकमधनं. अप्पर जीआय ट्रॅकमधनं. अप्पर जीआय ट्रॅक म्हणजे कुठली कुठली झालं? आपलं इसोफेगस झालं, स्टमक झालं आणि ड्युओडेनम पर्यंत. बरं का, घेऊन घ्या. इसोफेगस, इसोफेगस, आपली पोटोबा, पोटोबाच्या नंतर पोटोबाचं पुढचे कुठले? ड्युओडेनम. ड्युओडेनम पर्यंत ही अप्पर जीआय ट्रॅक मध्ये आलं तर म्हणजे काय? वॉमिटिंग मध्ये ब्लड दिसलं तर त्याला आपण म्हणणार आहे मोठे कुठले? हेमेटेमेसिस. ओके, हे लक्षात आलं. त्याच्यामध्ये कसं आहे बघा, ह्याच्यामध्ये पण कसं आपल्याला काय अंदाज लावू शकते बाबा ह्याचं मध्ये ब्लडचे कलरवरती. म्हणजे समजा एकदम फ्रेश ब्लड आहे, एकदम फ्रेश ब्लड आहे, मग आपल्याला काय लक्षात यायला पाहिजे? बाबा काहीतरी लागलेला आहे आग. म्हणजे काय? आग नाही लागलेलं आहे बरं का, म्हणजे ऍक्टिव्ह ब्लिडिंग असू शकतो बरं का. ही मोर डेंजरस किंवा मोर सिव्हिअर असू शकतो केस. ओके, ही फ्रेश ब्लड भेटत. तर आता समजा एकदम कुठली जे कॉपी ग्राउंड ब्लड वगैरे दिसलं तर समजून घ्यायचं हे काय? ब्लड काय? पार्शली डायजेस्टेड झालेला आहे. पार्शली डायजेस्टेड. ओके, बाकीचं येतंय आपलं व्हॉमिटिंगमुळे. ओके, बॉय स्टमक ऍसिड, त्याला आपण काय म्हणतो? कॅपिड ग्राउंड. ओके, हे पण कॅपिड नाही बरं का, कॉपी. कॉपी ते कॉपी पितो बघा, ते स्पेलिंग कॉपी ग्राउंड. बाय स्टमक, स्टमक मध्ये काय असतं? ऍसिड. ओके, एवढं लक्षात ठेवलं तरी बस. आता नेक्स्ट काय होतं? हेमेटेमेसिस. ओके, हेमेटेमेसिस नाही, हेमेटेमेसिस आपण बघितलं. हिमोटायसिस. हिमोटायसिस म्हणजे काय? टीबी पेशंट असते बघा, टीबी पेशंटमध्ये ज्यावेळी कप करतात ज्याच्यामध्ये ब्लड दिसत नाही, एवढीच लक्षात ठेवायचं. हेमेटेमेसिस म्हणजे काय? तर इथे लिहितो हिमोटायसिस. तुम्हाला एकदा असं डाऊट येत नाही का? बघा, हिमोटायसिस. ओके, इथं परत एकदा लिहितो मी खाली. एक तुम्हाला क्वेश्चन विचारतो. ओके, सॉरी सॉरी, कुठे गेला? सॉरी, कुठे गेला आपलं हिमोटायसिस? हां, इथंच आहे का? काय? हिमोटायसिस. बघा, आपण पी म्हणत नाही. ओके, हे जनरल क्वेश्चन आहे बरं का. हे पी सायलेंट होते, मग बी सायलेंट असेल तर घेता कशाला आपण? म्हणून आपलं मला काय इंग्लिश आवडत नाही जास्त. तिथं सायलेंट होते म्हणे आणि घ्यायचं कशाला आपण ते? लक्ष करा, म्हणजे काय विचार करा का घेतला असेल. ओके, चला तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा बरं का. ठीक आहे, हिमोटायसिस. हिमोटायसिस म्हणजे काय? टीबीचा पेशंट कप करतो, कपिंगमध्ये जे ब्लड दिसतं. असं नाही की फक्त टीबीच्या पेशंटमध्ये बरं का, जे कपिंग करतो, जे पेशंटच्या कपमध्ये ब्लड दिसतो त्याला आपण काय म्हणतो? हिमोटायसिस बरं का. लंग्स आणि हे रेस्पिरेटरी ट्रॅकमधनं येतो बरं का. जसं हेमेटेमेसिस जीआयटी ट्रॅकमधनं आलं तसं. ओके, ब्लड इज युजली कसं असणार आहे? युजली कसं असणार आहे? ही असणार आहे ब्राईट रेड. ब्राईट रेड असणार आहे. ओके, त्याच्यानंतर फ्रोझी असणार आहे. ओके, अजून काय म्हणू शकतो? स्पुटम सोबत मिक्स झालेला असतो. स्पुटम असं नाही की डार्क ब्लड येणार बरं का, असं नाही होणार. ओके, हेमरेज म्हणजे काय? सॉरी, तिसरा हेमरेज म्हणजे काय? ही काय? एकदम ब्लिडिंग एनी साईट. कुठली पण ब्लड आला तर आपण त्याला हेमरेज म्हणणार. ब्लिडिंग काय म्हणू शकतो इजिली जनरल फॉर्ममध्ये? जनरल ब्लिडिंग झालं फ्रॉम एनी साईट. मग आपलं राहिलं उत्तर कुठलं? ब्लड इनोमिटिंग आपण जस्ट बघितलं कुठले? हेमेटेमेसिस. मग आपले उत्तर असणार आहे पहिला ऑप्शन एकदम उत्तर बरोबर असणार आहे. चला स्लाइड आहे का आपल्याकडे? चला, हेमेटेमेसिस म्हणजे काय? वॉमिटिंग ब्लड फ्रॉम द अपर जीआय ट्रॅक्ट आपण बघितलं. एमेसिस ओके, वॉमिटिंग झालं त्याच्यामध्ये ब्लड डार्क रेड कॉपी, कॉपी कलर्ड विथ ते काय क्लॉटेड ब्लड असणार आहे बरं का. युटिलायझर काय? पेप्टिक अल्सर असो, हे काय वेरेज आणि हे काय दिलेलं आहे. ओके, याच्यामध्ये भरपूर स्पेलिंग मिस्टेक होतात. हेमेटेमेसिस म्हणजे कपिंग करताना जे ब्लड दिसते आणि हेमरेज म्हणजे कुठली पण जनरल ब्लिडिंग. ओके, एवढं लक्षात आलं का? चला एवढी बस. ओके, चला अजून काय करायचं आहे? ओके, हे लास्ट क्वेश्चन होता. मग तुमच्यासाठी ही असणार आहे होमवर्क. बघा, थोडी होमवर्क थोडी डिफिकल्ट. डिफिकल्ट म्हणजे काय? फार्मकोलॉजीचं आहे. द ड्रग ऑफ चॉईस फॉर द निओनेटल सीजर.
म्हणजे काय, हे आपल्याला तुका नाही मारायचं, डायरेक्ट आपल्याला माहिती असेल तरच उत्तर येते याचं. बघा, द ड्रग ऑफ चॉईस ऑफ द निओनेटल सीजर. सीजर बद्दल पण आपण थोडक्यात बघूया आणि निओनेटल मधलं सीजर. त्याच्यामध्ये आपण कुठली ड्रग यूज करतो, म्हणजे काय ड्रग ऑफ चॉईस कुठली कुठली दिलेले आहे, फेनोटाईन दिलेले आणि पिनोपर्बिटन आणि लर्जपम डायझापम. 4 ऑप्शन आहे, तुम्हाला उत्तर सांगायचे. त्याच्यामध्ये कुठली जे उत्तर म्हणजे मेडिसिन आहे आपण देणार आहे ड्रग ऑफ चॉईस म्हणून, कशामध्ये, निओनेटल सीजरमध्ये. ओके, तुम्हाला उत्तर द्यायचं आहे कॉमेंटमध्ये. चला, त्याच्यासोबत कुठले त्रिशूल आणि ब्रह्मास्त्रचे एपिसोड पडलेले तुम्ही ते बघू शकता आणि व्हिडिओला लाईक करायचे आणि कॉमेंटमध्ये उत्तर टाकायचे. आणि तुम्हाला जे पी सायलेंट का असतो हे पण माहिती असेल तर ते पण सांगून टाका आणि शेअर करायचे. तुमचे मित्रमैत्रिणी कोणी पण असो नर्सिंग रिलेटेड, त्यांना आपली चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. काय सबस्क्राईब केलं तर काय होतंय, जे आपलं आपण कधी कधी विसरतो बाबा, मग कशामध्ये, व्हॉट्सअपमध्ये आणि टेलिग्राममध्ये जास्त आपण शेअर करत नाही, फक्त डॉक्युमेंट वगैरे पाठवतो त्याच्यामध्ये. म्हणजे काय विसरतो, ज्यावेळी तुम्हाला लक्षात येणार नाही. मग सबस्क्राईब केलं तर काय, तुम्हाला त्याचे दिसणार तुमच्या चॅनल, हे यूट्यूब ओपन केलं की त्याच्यानंतर ही बेल आयकॉन दाबलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येणार की का बाबा काय MNOची ही क्लासेस आलेले बघू शकता म्हणून. म्हणजे काय नोटिफिकेशन येतं, म्हणून हे सगळं काय करायचं, टेक करून ठेवायचं तुम्हाला. ओके, चला मग आपण इथे संपूया आपला 68चे एपिसोड नंबरचे. आता आपण भेटूया 70 एपिसोडमध्ये. लगेचच तुम्हाला काय करायचं, डिस्ट्रॅक्ट न होता कंटिन्युअली स्टडी ठेवायचा आहे. ओके, चला, मला वाटते तुम्ही बघा, जे विद्यार्थी माझा क्लास बघताय रेग्युलरली आहेत सगळे लोक, म्हणजे एवढी लार्ज पॉप्युलेशनमध्ये नाही आहे, जेवढे लोक बघतात मला माहिती आहे. ओके, ज्यांनी कमेंट करतात आणि डेली अभ्यास करतात आणि काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी मेसेज पण करतात. ओके, ते तुम्ही असंच पद्धतीने काय करायचं, डिस्ट्रॅक्ट न होता तुमचं कंटिन्युटी ठेवायचं आहे. ओके, की तुम्ही फक्त सीएचओसाठी नाही, सीएचओ पण काय करू शकता तुम्ही, असं स्टडी कंटिन्यू ठेवलं तर. हे सगळे एमची किती येणार आहे. आता बघा, DHS आणि DMR मध्ये आपल्याला काही वेगळं विचारणार आहे नाही, हेच क्वेश्चन सगळं आपल्याला येणार आहे. असं काही विचित्र नाही विचारणार, म्हणजे काय आपलं नर्सिंग मधलंच विचारणार आहे त्यांनी बरं का. ही सिरीज कुठली पण असो, आपलं सीएचओ सिरीज फक्त नावाला टार्गेट सीएचओ सिरीज आहे. ही टार्गेट करणार आहे सीएचओला हे तर नाही नक्कीच आहे, पण ह्याच्यासोबत आपण DMR म्हणू, DHS असो आणि नॉर्सेटमध्ये पण आपली क्वेश्चन येतो बरं का. एवढी सिरीज आपण कव्हर केलेली आहे आता 68. मग बघा, हे खूप मोठी सिरीज झाली आपलं. त्याच्यामधले भरपूर क्वेश्चन कुठल्या पण एक्झामला येऊ शकते बरं का. मग तुम्हाला कंटिन्यू ठेवायचं आहे आणि सतत अभ्यास करत राहायचं आहे. ओके, काही प्रॉब्लेम आला तर आम्हाला विचारा, म्हणजे आपण गाईड करू जसं पद्धतीने स्टडी वगैरे करायचं. ओके, चला मग आपण भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये लवकरात.